नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साधी सोपी गोष्टच्या ह्या नव्या सत्रामध्ये परत एकदा मी श्रीहरी पांडव तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपणा सर्वांना माहिती आहे की ह्या साधी सोपी गोष्टच्या सत्रामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी निगडित काही महत्त्वाच्या ज्या क्लिष्ट संकल्पना आहेत त्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजावून घेतो आणि त्या संकल्पनांवर विचारलेले प्रश्न कसे असू शकतात या संदर्भामध्ये चर्चा करतो. आजच्या ह्या सत्रापासून मी एक नवीन गोष्ट आपल्या सत्रामध्ये ॲड करतोय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी आजच्या संकल्पनेबद्दल काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो, जाऊया आजच्या महत्त्वपूर्ण घटनेकडे किंवा संकल्पनेकडे, आणि ते म्हणजे पृथ्वीचं चुंबकत्व आणि त्याचे आपल्यावर होणारे परिणाम. लक्षात घ्या, पृथ्वीच्या चुंबकत्वामध्ये लाक्षणीय किंवा चमत्कारिक बदल मागच्या 50 वर्षामध्ये नोंदवले गेलेत आणि त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या सगळ्याच न्यूजपेपर्समध्ये मागच्या आठवड्याभरामध्ये आलेल्या आहेत. आणि तुम्ही जर न्यूजपेपरमध्ये न्यूज चॅनल्सवर बघितलं असेल तर हे चुंबकीय शक्तीबद्दल फार जास्त चर्चा झाली आहे. सॅटेलाइट्स बंद पडतील, मोबाईल बंद पडतील असंही सांगितलं जातंय. तर चला बघूया ही पृथ्वीचं चुंबकत्व नेमकं काय. आता हे का नेमकं आपण अभ्यासायचं आहे त्यासाठी मला तुम्हाला दोन महत्त्वपूर्ण बातम्या इथे तुम्हाला सांगायच्या आहेत. मागच्या आठवड्याभरामध्ये दोन महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सगळ्या न्यूजपेपरमध्ये बघायला मिळाल्या असतील. ते म्हणजे नुकत्याच नोंदवलेल्या शोधांमध्ये पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये गेल्या 50 वर्षात चमत्कारिक घट झाली असं सांगितलं जातंय. लक्षात घ्या, गेल्या 50 वर्षामध्ये चमत्कारिक घट झालेली आहे. आणि जर आपण मागच्या 200 वर्षांचा चुंबकीय महत्तेचा अभ्यास केला तर मागच्या 200 वर्षामध्ये पृथ्वीच्या चुंबकत्वामध्ये 10% घट झाली अशी सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञांमध्ये काय आहे तर सहमती आहे. आता जर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला तर साहजिक आपल्याला वाटतं की चला, चुंबकीय क्षेत्रामध्ये केवळ 10% घट झाली आहे, आपल्यावर त्याचा काय परिणाम आहे. तर बाळांनो लक्षात घ्या, हे सगळं जर आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि आपल्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे हे जर समजवायचं आहे तर आपल्याला त्यासाठी 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. लक्षात घ्या कुठले 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, पृथ्वीचं चुंबकत्व नेमकं काय आहे आणि ते कसं तयार होतं. दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या चुंबकत्वामध्ये बदल होतात तर ते नेमके का होतात आणि जर हे बदल झाले तर त्याचा आपल्यावर परिणाम नेमका काय होतो. जर आपण ह्या 3 प्रश्नांची उत्तरं शोधली तर सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या ह्या बदलांचा आपल्याला नेमकी कारणं समजू शकतील आणि त्याचा परिणाम देखील आपल्या लक्षात येईल. तर चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचं चुंबकत्व नेमकं कसं तयार होतं आणि ह्या चुंबकत्वाचा आपल्यावर नेमका काय परिणाम आहे. त्यासाठी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे पृथ्वीची एक अंतर्गत रचना, साधी सोपी अंतर्गत रचना आपल्याला बघायची आहे. लक्षात घ्या, पृथ्वीच्या अंतर्गत रचनेमध्ये पृथ्वीच्या चुंबकत्वाचं रहस्य दडलेलं आहे. पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून काही अंतरावर 2 महत्त्वपूर्ण थर पृथ्वीमध्ये तयार झाले आहेत. पहिल्या थराचं नाव आहे अंतर्गाभा आणि दुसऱ्या थराचं नाव आहे बाह्यगाभा. लक्षात घ्या, केंद्र भागापासून काही अंतरावर आहे अंतर्गाभा जो सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि बाह्यगाभा जो अंतर्गाभ्यानंतर येतो तो आहे लिक्विड स्टेटमध्ये. ओके, लक्षात घ्या, बाह्यगाभा आणि अंतर्गाभा दोघांमध्येही फेरस आणि निकेल यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. आता ह्या सगळ्यांचा नेमका परिणाम काय होतोय. आपला जो बाह्यगाभा आहे पृथ्वीचा तो अंतर्गाभ्याभोवती एक प्रकारे फिरतोय. म्हणजे हा झाला बाह्यगाभा आणि हा झाला अंतर्गाभा. अंतर्गाभा बाह्यगाभ्याभोवती पुढे पाठीमागे फिरतोय आणि ह्या फिरण्यामुळे पृथ्वीभोवती एका चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होतीये. लक्षात घ्या, हे सगळं कशामुळे घडून येतंय तर पृथ्वीच्या बाह्यगाभ्याच्या पृथ्वीच्या अंतर्गाभ्याभोवती फिरण्यामुळे. ठीक आहे, तर हे सगळं घडत असताना नेमकं कसं घडतं त्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूया आणि हे समजून घेऊ. लक्षात घ्या, बाह्यगाभा आणि अंतर्गाभा नेमके कसे फिरतात आणि ते कशामुळे फिरतात आणि त्यामुळे पृथ्वीचं आपला जे चुंबकत्व आहे त्याचा आपल्यावर प्रभाव कसा पडतो त्याच्यासाठीचं हे ॲनिमेशन आहे. बघा, बाह्यगाभा अंतर्गाभ्याभोवती फिरतो आहे आणि त्यामुळे पृथ्वीभोवती एका चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होतीये. याला इंग्रजीमध्ये मॅग्नेटोस्फियर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? मॅग्नेटोस्फियर. सूर्यापासून येणाऱ्या सूर्यकिरणांसोबत येणाऱ्या काही महत्त्वपूर्ण कणांमुळे ह्या मॅग्नेटोस्फियरच्या आकारमानामध्ये फरक पडत जातो आणि पृथ्वीचं संरक्षण होतं एक प्रकारे. लक्षात घ्या, इथे तुम्हाला लक्षात येत आहे की सूर्यापासून येणारी जी किरणं आहेत त्यांच्यामध्ये असे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत की त्यामुळे खास करून आपल्याला ह्या चुंबकत्वाचा निर्मिती होते आणि ते आपल्या फायद्याचं ठरतं.
लक्षात घ्या, पृथ्वीभोवती तयार झालेलं हे जे चुंबकत्व आहे, ह्या चुंबकत्वाचे 3 महत्वपूर्ण नियम आहेत. पहिला नियम काय बघा, पहिला नियम तो म्हणजे पृथ्वीच्या भूचुंबकत्वाची शक्ती कधीही शून्य होत नाही. ती किती ना कितीतरी असते, म्हणजे ती 0 100 पर्यंत असते, 100 पासून 0 वर असं बिलकुल नाहीये. शून्य कधी होत नाही. एक कमीत कमी शक्ती पृथ्वीच्या चुंबकत्वाची असतेच असते. दुसरा जो नियम आहे तो आत्ता सध्या आपल्या चर्चेमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पृथ्वीचे जे भूचुंबकत्वाचे ध्रुव आहेत, म्हणजे पृथ्वीच्या चुंबकत्वाचे ध्रुव आहेत, लक्षात घ्या, पृथ्वी एका बार मॅग्नेट प्रमाणे म्हणजे चुंबक पट्टीप्रमाणे काम करणार आहे. त्याला एक नॉर्थ आणि एक साऊथ ध्रुव असणार आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तसेच पृथ्वीच्या चुंबकत्वाचे देखील 2 ध्रुव आहेत आणि हे ध्रुव नियमितपणे आदलाबदल होतात. म्हणजे आज जिथे उत्तर ध्रुव आहे तिथे काही वर्षांनी दक्षिण ध्रुव जाईल आणि जिथे आज दक्षिण ध्रुव आहे तिथे काही दिवसांनी उत्तर ध्रुव जाईल. याला म्हटलं तर भूचुंबकत्वाच्या ध्रुवांची नियमित होणारी आदलाबदल. आता ही दर किती वर्षांनी होते, तर अंदाजे 5 लाख वर्षांमध्ये. किती वर्षांमध्ये? 5 लाख वर्षांमध्ये ते 2.5 लाख वर्षांमध्ये पृथ्वीच्या चुंबकत्वाच्या ध्रुवांची आदलाबदल होऊ शकते. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा, भूचुंबकत्वाचे ध्रुव स्थिर नसतात. याचा अर्थ काय होतो, तर जिथे आज सध्या पृथ्वीचा उत्तर चुंबकीय ध्रुव आहे तो त्याची जागा दैनंदिन बदलतोय. मागच्या 200 वर्षामध्ये या उत्तर ध्रुवाने त्याची जागा 50 किलोमीटरने बदलली आहे. लक्षात घ्या, हे 3 अतिशय महत्वाचे नियम आहेत. आता इथे दुसरा नियम आपल्या सगळ्यात जास्त कामाचा आहे. काय दुसरा नियम? भूचुंबकत्वाच्या ध्रुवांची नियमितपणे आदलाबदल होते आणि ही आदलाबदल होत असताना 2 फेजेस येतात. एकाला म्हटलं जातं चढती फेज किंवा चढता टप्पा आणि दुसरा असणार आहे तो म्हणजे उतरता टप्पा. इंग्रजीमध्ये याला आपण म्हणतो वॅक्सिंग फेज आणि वेनिंग फेज. आता वॅक्सिंग आणि वेनिंग म्हणजे काय, तर पृथ्वीच्या चुंबकत्वाची आदलाबदल जर आज झाली तर इथून पुढे 2.5 लाख वर्षांसाठी पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांच्या महत्तेमध्ये वाढ होत जाणार आहे. याला आपण म्हणतो वॅक्सिंग फेज, म्हणजे वाढ होतीये कशामध्ये? पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये. आणि जर आदलाबदल होण्याचा कालावधी जवळ आलेला असेल तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये नित्य नियमाने घट नोंदवली जाते. याला आपण म्हणतो वेनिंग फेज. म्हणजे लक्षात घ्या, आत्ता जर चुंबकीय ध्रुवांची आदलाबदल झाली तर आता चुंबकीय क्षेत्राच्या महत्तेमध्ये वाढ होईल आणि जर आता काही वर्षांनी जर पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांची आदलाबदल होणार असेल तर त्यापूर्वी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झालेली आपल्याला दिसून येईल. आता जाऊया आजच्या सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या घटकांकडे. ते म्हणजे सध्याचे चुंबकीय बदल नेमके का घडत आहेत आणि काय नेमके आहेत, त्यांना नावं नेमकी काय दिली जात आहेत. सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या चुंबकीय बदलाला साऊथ अटलांटिक अनियमितता असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं साऊथ अटलांटिक एनोमली. आता साऊथ अटलांटिक एनोमली म्हणजे याचा अर्थ नेमका काय होतो, तर दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये खास करून ब्राझील आणि आफ्रिकेच्या किनारपट्टी लगत, आता हा इथे आहे असा ब्राझील आणि इथे आहे आफ्रिका, यांच्यामध्ये इथली जी दक्षिण अटलांटिकची किनारपट्टी आहे किंवा इथला जो समुद्री भाग आहे, इथे चुंबकीय क्षेत्र अधिकाधिक दुर्बल होत चाललंय आणि त्यामुळे ह्याला म्हटलं तर साऊथ अटलांटिक ऑनोमली. आता हे साऊथ अटलांटिक ऑनोमलीचा नेमका परिणाम आपल्याला अभ्यासायचा आहे आणि ते देखील बघत असताना ज्या पाठीमागची कारणं देखील बघायची आहेत. लक्षात घ्या, पृथ्वीच्या एका विशिष्ट भागामध्ये चुंबकीय बदल होत आहेत. म्हणजेच काय होत आहे, तर चुंबकीय क्षेत्र दुर्बल होत चाललंय अधिकाधिक. आणि लक्षात घ्या, मागच्या 50 वर्षामध्ये इथे फार मोठ्या प्रमाणावर दुर्बलता वाढीस लागली आहे. ही दुर्बलता वाढीस लागल्यामुळे ह्याला साऊथ अटलांटिक एनोमॉली किंवा साऊथ अटलांटिक अनियमितता असं म्हटलं जातंय. ओके, आता ह्याची कारणं काय ती बघूया. ह्याची कारणं बघा नेमकी काय. पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांची होणारी जी अदलाबदल आहे ती ह्याला कारणीभूत असू शकते. लक्षात घ्या, ही सध्या शोधकार्य आहे आणि हे शास्त्रज्ञांचं अनुमान आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल होणार आहे आणि ती अदलाबदल होण्यापूर्वी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये लक्षणीय घट होणं अपेक्षित आहे आणि तीच घट सध्या होतीये.
त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं ते म्हणजे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र सध्या वेनिंग फेजमध्ये म्हणजेच उतरत्या टप्प्यामध्ये आहे आणि त्यामुळे देखील पृथ्वीचं चुंबकत्व कमी होतंय. आता पृथ्वीचं चुंबकत्व कमी झालं तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल बघा. या अनियमिततेचे आपल्यावर काय परिणाम होणार आहेत इथे आपल्याला बघायचंय ते म्हणजे सूर्यापासून फेकले जाणारे जे प्लाझ्मा नावाचे कण आहेत. आता हे प्लाझ्मा नावाचे कण काय आहेत ते नेमके बघा. हे एक विद्युत चुंबकीय भार धारण केलेले कण आहेत. दे हॅव इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज. ओके, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज ते कसा ॲक्वायर करतात, काय करतात, हे सगळं आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे, पण आज तो आपल्या अभ्यासाचा विषय नाही आहे. तर लक्षात घ्या, हे प्लाझ्मा कण अतिशय महत्त्वाचे आहेत. हे प्लाझ्मा कण सूर्याच्या पृष्ठभागाकडून पृथ्वीकडे करोडोंच्या संख्येने फेकले जातात. पृथ्वीच्या चुंबकत्वामुळे हे कण पृथ्वीवर येत नाहीत, हे पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच निघून जातात. आणि हे प्लाझ्मा कण खास करून महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, या सगळ्या प्लाझ्मा कणांचा आणि विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर चालणाऱ्या उपकरणांचा फार मोठा संबंध आहे. आता विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. लक्षात घ्या, या प्लाझ्मा कणांचे 3 महत्त्वपूर्ण परिणाम पृथ्वीवर आहेत. पहिला परिणाम, पृथ्वीचं वातावरण विरळ होत चालतं. कशामुळे विरळ होतं, तर प्लाझ्मा कणांचा मारा जर पृथ्वीच्या वातावरणावर झाला तर प्लाझ्मा कण काय करणार आहेत, पृथ्वीचं वातावरण विरळ करणार आहेत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम ते म्हणजे पृथ्वीवर भूकंप, दुष्काळ यासारख्या परिस्थितींमध्ये वाढ होते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पृथ्वीवर असणारी जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत, जी विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर चालत आहेत, या यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड या प्लाझ्मा कणांमुळे होऊ शकतात. आता हे प्लाझ्मा कण पृथ्वीपर्यंत येतात का, तर जर पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र जर बलिष्ठ असेल तर हे प्लाझ्मा कण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. पण जर पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र जर दुर्बल व्हायला लागलं तर हे प्लाझ्मा कण पृथ्वीकडे आकृष्ट होतात आणि ते उपकरणांमध्ये बिघाड घडू शकतात. लक्षात घ्या, जर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये फार मोठी घट येणाऱ्या कालावधीमध्ये आढळली तर आपल्याला उपग्रह वापरता येणार नाहीत, कारण उपग्रह कशावर चालतात, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सवर चालतात. दुसरं, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर करून वापरणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचे मोबाईल फोन्स असतील, त्यानंतर आपल्याकडचे मोठ्या प्रमाणावर काम करणारे ट्रान्सफॉर्मर्स, ज्यांना तुम्ही डीपी म्हणता, ह्या ट्रान्सफॉर्मर्स असतील, ह्या सगळ्यांमध्ये फार मोठे आमूलाग्र बदल येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा परिणाम आपल्याला दिसतील. आणि त्यामुळे या चुंबकीय क्षेत्राची प्रेरणा किंवा ह्या चुंबकीय क्षेत्रामध्ये होत जाणारे बदल मॉनिटर करणं ही काळाची गरज आहे. ठीक आहे, आता मी प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे सद्यस्थितीला जगाचा, आपल्या पृथ्वीचा उत्तर भूचुंबकीय ध्रुव कुठे आहे. लक्षात घ्या, तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पृथ्वीचा भूचुंबकीय ध्रुव, उत्तर भूचुंबकीय ध्रुव सध्या कुठे आहे, हे माझं पहिलं प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे पराचुंबकत्व म्हणजे काय. इंग्रजीमध्ये याला म्हटलं तर पॅलिओमॅग्नेटिझम. बघा, प्रश्न लक्षात आलेत का. उत्तर चुंबकीय ध्रुव पृथ्वीचा कुठे आहे, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पराचुंबकत्व म्हणजेच पॅलिओमॅग्नेटिझम म्हणजे काय हे तुम्हाला मला सांगायचंय. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रात.